नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की सोनल नाईक यांच्या आईवडिलांनी आपल्याला कोर्टामध्ये आत्ता जे काही सांगितलं त्यावरून सोनलचा स्वभाव आणि तिचं कॅरेक्टर आपल्याला क्लिअर कळतं आणि आकाश महाजन यांच्यावरील ट्रॅपसुद्धा आता क्लिअरिफाय झालेला आहे. त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती करतो की आकाश महाजन यांना या केसमधून निर्दोष मुक्त करावं. परंतु ॲडव्होकेट भेंडे मध्येच म्हणतात की आई-वडिलांची मुलगी यांच्यातील भांडण जरी क्लिअर झालं असलं ना, तरी आकाश महाजन यांनी सोनल यांच्यावर जबरदस्ती केली नव्हती हे अजूनही सिद्ध झालेलं नाही आणि हा त्यांचा फॅमिली प्रॉब्लेम आहे. तो इथे डिस्कस करून काही फायदा होणार नाही. तेव्हा जे सांगतात ते दोन्ही टीमने जे काही पुरावे दाखवलेत ना, त्याचा अभ्यास करून कोर्टाने निकाल देण्याचा काही कालावधी लागेल. त्यामुळे या केसचा निकाल परवा जाहीर करण्यात येईल. त्यानंतर सर्वजण घरी येतात. आई योगेश्वरी आशीर्वाद घेत असतात. तर आता आजी म्हणतात, आई योगेश्वरी तुझी कृपा होती ना, म्हणूनच तू आमच्या आकाशला एवढ्या मोठ्या संकटातून आता वाचवलंस. त्यावरती राजा काका म्हणतात, हो, या वर्षीचे नवरात्र आपण एकदम धूमधडाक्यात साजरी करूयात, कारण तिनेच आपल्या भूमीला शक्ती दिली. आणि भूमी म्हणते, हो ना आई, आईच्या कृपेनेच प्रचिती तर आपल्याला नेहमीच येतेच आणि यावर्षी नवरात्री आपण छान साजरी करूया आणि तिचे आभारसुद्धा मानूया. तर सर्वजण खूप खुश होतात. परंतु रागिणीचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. तर दुसरीकडे सोनल रागाच्या भरात घरात सर्व वस्तू इकडे तिकडे फेकत असते. तर अभिमान आणि सोनलचा आता ती रागावर करून घेते आणि काय फायदा होणार नाही, उलट आपणच नुकसान करणार. सोनल चिडूनच म्हणते, अजून नुकसान व्हायचं काही बाकी राहिले का? तर अभि आता सोनलला पकडत म्हणतो, अगं तू कोर्टाचा निकाल लागलेला नाही अजून, डोंट वरी, आपण यातून सुद्धा काहीतरी मार्ग काढूया. तर सोनल चिडूनच आता अभिला दूर ढकलत म्हणते की मला अजिबात हात लावायचा नाही. तुला काय वाटलं तुम्ही जे काही करत आहात ते मला कळणार नाही का? तुम्ही फक्त तुमचं काम माझ्याकडून करून घेतलं आणि मला या केसमध्ये अडकवलं. त्यानंतर तो फालतू वकील लावला आणि आता मी जेलमध्ये सुद्धा जाणार आहे. मी पूर्णपणे अडकले, पण तू आणि तुझी आई मात्र यातून निसटलात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. तर अभि म्हणतो, सोनल अगं तुला जसं वाटतं ना तसं काहीच नाही. तेव्हा सोनल लगेच अभिची कॉलर पकडते आणि म्हणते, तसं नसेल ना तर ते तुमच्यासाठी चांगलंच आहे. कारण मी जर या सगळ्यामध्ये अडकले ना तर मला त्यातून बाहेर काढण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच असेल आणि मला फसवण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तो सुद्धा करायचा नाही. मी तुम्हाला यामध्ये अशी अडकवेन ना की आयुष्यभर तू आणि तुझी आई मला लक्षात ठेवाल. कारण तुमचं नाव मी कोर्टात घेणार आणि तुम्ही जे काही सिक्रेट आहेत ना ते मी एका मिनिटामध्ये सर्वांसमोर ओपन करणार, अशी धमकी सोनल देते. आणि ते ऐकून अभिला तर घामच फुटतो. तर इकडे अथर्व म्हणत असतो, भूमी ही कोर्टाचा निकाल 100% आपल्याच बाजूने लागणार हे मात्र नक्की. राजा काका म्हणतात, हो ना, कारण आपल्या भूमीने पुरावेच तसे सादर केले की आता त्या सोनलची बोलतीच बंद झाली. तर आता इकडे सर्व काही नशिबाने आपल्याला मिळालं. वकीलसुद्धा अगदी चांगले मिळाले. ऑफिसमधील CCTV फुटेज पाहून असं वाटलं होतं सगळं काही आता आकाशच्या विरोधात जाणार. परंतु ॲडव्होकेट भानुशाली यांनी सगळं काही अगदी स्मार्टली हँडल केलं. तर अथर्व म्हणतो, भूमी आईच्या शेवटचा आता जो काही सिक्सर मारला ना तो अगदी कमाल होता. सोनलचे आई वडील कोर्टामध्ये येतील याचा विचारसुद्धा कोणी करू शकत नव्हतं. भूमिका हे फक्त तूच करू शकतेस. तर आता सोनलच्या आई तिच्या कानाखाली मारली तेव्हा ना मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, अशी रागिनी मुद्दामच म्हणते. भूमी, पण तू आता सोनलच्या आईवडील कसे शोधलेस? त्यावरती आता भूमी सांगू लागते की अति कॉन्फिडन्समुळे माणूस कधी कधी चुकतो. तर आता हेही सोनलच्या बाबतीतसुद्धा घडलं. कोर्टामध्ये जाण्याअगोदर मी सोनलला भेटले होते. तेव्हा सोनल आणि सोना या नावावरून मी तिच्याशी वाद घालत होते. ती खूप चिडली होती. मी सोनल आहे हे सिद्ध करण्यासाठी तिने मला काही डॉक्युमेंट्स दाखवले. परंतु तिच्या हे लक्षात आलं नाही की त्या डॉक्युमेंट्सवर तिचा पत्तासुद्धा होता. तो मी नीट लक्षात ठेवला आणि त्या पत्त्यावर गेले. परंतु सोनलचे आई बाबा ते घर सोडून कधीच गेले होते. त्यानंतर मी हे पोलिसांना सांगितले आणि आज सकाळपर्यंत पोलिसांनी सोनलच्या आईवडिलांना शोधून काढलं. तेव्हा आता आजी भूमीचं कौतुक करत म्हणते की अशा कठीण प्रसंगात एखादी सामान्य मुलगी खचून गेली असती, परंतु अशावेळी आता भूमीने खूप छान खंबीरपणे आता ती आकाशच्या मागे उभी राहिली. जर माझा आज जगन्नाथ आणि सुनबाई असते ना तर तिने तुझे भरभरून लाड केले असते. तेव्हा भूमीचं कौतुक ऐकून पौर्णिमेचा मात्र जळपाट होत असतो. ती म्हणते, मला वाटलं होतं आपण सर्वजण मिळून भूमीचा सत्कार समारंभ घेऊयात, तर आता ठेवायलाच हवा. तर भूमिका जे काही केलं ना तर इतर कुणालाच जमलं नसतं. तर भूमी म्हणत असते, त्या सोनलचा अतिशहाणपणा
तिला नडलं आहे. एवढंच तर रागिनी मनाशी म्हणते, मी तर त्या सोनलला बजावून सांगितलं होतं, अति कॉन्फिडन्स दाखवू नको. तरीही तिने माती खालीच. अति कॉन्फिडन्स दाखवल्यामुळे आपल्याच प्रकरण हे अंगलट येईल आणि तेच झालं. मी कितीही प्रयत्न केला तरी भूमी माझ्या एक पाऊल पुढेच असते. तर इकडे सोनल अभिला धमकी देत म्हणतो, की एक गोष्ट लक्षात ठेव, जी मुलगी स्वतःच्या जन्मदात्या आईबापाची होऊ शकत नाही, तर ती तर कोणाचीच होऊ शकत नाही. ती फक्त स्वतःचीच असते आणि स्वतःला वाचवण्यासाठी ती तुम्हाला नक्कीच आता आता काहीही करू शकते. तर अभि म्हणतो, पण आम्ही तुला कसं फसवू? तर सोनल म्हणते, अरे तू स्वतःच्या भावाला फसवत आहेस, तर मला फसवायला तुला किती वेळ लागणार आहे? परंतु यातून मला लवकरात लवकर सोडव, नाही तर तू आणि तुझी आई जाल आता बाराच्या भावात. इकडे आता माझी सायकल आणि आहेच खूप ग्रेट, असं आकाश आता भूमीचं कौतुक करत असतो. त्याच वेळेला रागिणीला आता अभिचा फोन येतो. तर रागिणी लगेच बाजूला जाते. तर ती सोनल काही ऐकत नाही असं म्हणत असतो. त्यावरती आता सोनल धमकी देत आहे, ती माझ्यावर चिडली आहे. मी यातून तिला मुक्त नाही केलं तर तुझं आणि माझं नाव कोर्टामध्ये ती घेणार, असं ती म्हणत आहे. तर तू तिच्या कानाखाली का देत नाहीस, असं आता रागिणी म्हणते. तर कुठल्या हक्काने आपण तिच्याशी बोलत आहोत, कारण तिचाच मूर्खपणा आणि ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला नडला आहे. म्हणून रागिणी भूमीने तिच्या आईवडिलांचा पत्ता कसा शोधून काढला ते सर्व काही अभिला सांगते. तर अभिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर तो रागिणीला विचारतो, उद्या जर तिने कोर्टामध्ये आपलं नाव घेतलं तर? त्यावरती रागिणी म्हणते, उद्याचा सूर्य उगवायला अजून बराच वेळ आहे. एवढ्या वेळामध्ये जग इकडचं तिकडंसुद्धा होऊ शकतं. आता मी जे काही सांगते ते शांतपणे ऐक. म्हणून आता रागिणी अभिला पुढील प्लॅन सांगू लागते. त्यानंतर रात्री आकाश हा भूमीच्या हाताला धरत तिला टेरेसवर घेऊन येतो. तर ते दोघे प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात. आकाश म्हणतो, सायकल राणी, तुला माहिती आहे का, मी तुला इथे कशासाठी घेऊन आलो ते? मगाशी आजी खाली काय म्हणाली, जर माझे आईबाबा असते ना तर तुझं खूप कौतुक केलं असतं. आता तुला आकाशामध्ये जे ब्राईट 2 स्टार दिसत आहेत ना, ते माझे आईबाबा आहेत. तेव्हा आकाश आईबाबांची ओळख आता भूमीला करून देत असतो. आणि ती म्हणते, की यांनीच मला वाचवलं. ते पोलीस काका मला पकडून घेऊन गेले होते. मला जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं. तेव्हा आकाशचा निरागसपणा पाहून भूमीला खूप रडू येतं. ती म्हणते, आई बाबा तुम्ही काळजी करू नका, कारण मी नेहमीच आकाशच्या सोबत असेल. त्याला कधीच काही होऊ देणार नाही. तर आकाश मोठ्या मनाने आता मोठ्याने ओरडतच आईबाबांना सांगतो, माझी सायकल राणी ग्रेट आहे. ती मला खूप खूप आवडते. आता मी अख्ख्या जगाला ओरडून सांगणार की माझी सायकल राणी मला खूप आवडते. म्हणून आकाश मोठमोठ्याने ओरडत असतो. भूमी त्याला थांबवते. तर आकाश अगदी भूमीच्या जवळ येतो. दोघे पुन्हा एकदा एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर भूमी म्हणते, आता खूप रात्र झाली, आपण झोपायला जाऊयात. आणि तेव्हाच भूमीला आता गाडीचा आता लॉक खोलण्याचा आवाज येतो. भूमी खाली डोकावून पाहते तर अभि तिला दिसतो. भूमी मनाशीच म्हणते, की अभिजित भाऊजी एवढ्या रात्री इतक्या घाईने कुठे गेले असतील? तर इकडे आता अभि सोनलला खूप दूर ठिकाणी घेऊन आलेला असतो आणि यामधून आईनेच तुला वाचवलं हे लक्षात ठेव. कोर्टामध्ये आपण केस करणारच आहोत, त्यामुळे तू उद्या कोर्टामध्ये यायचं नाही आणि पुढील आदेश मिळेपर्यंत इथून आता बाहेरसुद्धा पडायचं नाही, तो सोनलला बजावून सांगतो. आता एकदा की कोर्टाचा निकाल लागला तर रागिनी सोनलला आउट ऑफ एंट्री कसं पाठवणार असते. इकडे भूमीला प्रश्न पडतो, की सोनल यामागे एकटी आहे की अजून कोणी आहे? तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रशांत हा अभि आणि सोनलला एकत्र गाडीमध्ये जाताना पाहतो. तर ते सर्व भूमीला सांगतो. त्यानंतर भूमी ही अभिला जाब विचारत असते. तर पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.